नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलरा काबरा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आणि कै बीजी काबरा कनिष्ठ महाविद्यालय मालेगाव नाशिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज 26 नोव्हेंबर म्हणजेच राष्ट्रीय संविधान दिन. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची धुरा ज्याच्या हातात आहे असा मी निनाद मजदे सर आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा दिवस आपण आपल्या शाळेतील सर्व माननीय पदाधिकारी साहेब यांच्या प्रेरणेने आणि तीनही विभागाचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाने उत्साहात साजरा करणार आहोत. मी संस्थेचे माननीय सर्व पदाधिकारी तसेच शाळा समितीचे सर्व सदस्य मान्यवर यांचे हर्ष उल्हास आणि आनंदाने स्वागत करतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जसे झाडाला फुलांशिवाय शोभा नाही, आकाशाला चंद्राशिवाय शोभा नाही, त्याचप्रमाणे कुठल्याही कार्यक्रमाला अध्यक्षाशिवाय शोभा नसते. त्यामुळे ज्यांची उपस्थिती वाढविते आजच्या कार्यक्रमाची शान, स्वीकारुनी आमुची विनंती श्री ND कुलकर्णी सर आपण भूषवावे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान. आत्ताच माध्यमिक विभागाचे शिक्षक तसेच आमचे सहकारी बंधू श्रीमान मजदे सर यांनी जी सूचना मांडली त्यास मी आपणा सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. आता मी मान्यवर अतिथींना भारतीय संविधानाचे प्रतिमा पूजन करावे अशी विनंती करतो. प्रतिमा पूजन संपन्न झाले असून मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आसनस्थ व्हावे. आता मी श्री VD अहिरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या दमदार आवाजात संविधान प्रास्ताविकेचे वाचन करावे. भारताच्या संविधानाची प्रास्ताविका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. ज्याप्रमाणे आपण सर्व भारतीय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिनांचे महत्त्व जाणतो, त्याचप्रमाणे संविधान दिनालाही फार महत्त्व आहे. ते कसे हे आपण आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडूनच ऐकूयात. 26 जनवरी हम हमारा गणतंत्र दिवस मनाते हैं, लेकिन इतिहास की एक महत्वपूर्ण घटना है 26 नवंबर. 26 जनवरी की जो ताकत है वो 26 नवंबर में निहित है, ये उजागर करने की आवश्यकता है. इतना उत्तम संविधान जो हमें मिला है, इसकी हम जितनी सराहना करें उतनी कम है, हम जितना गौरव करें उतना कम है. तो हमारा संविधान डिग्निटी फॉर इंडियन एंड यूनिटी फॉर इंडिया, इस दो मूल मंत्र को साकार करता है. जन सामान्य की डिग्निटी और देश की एकता, अखंडितता. भारत जैसा देश, विविधताओं से भरा हुआ देश, हम सबको बांधने की ताकत संविधान में है, हम सबको बढ़ाने की ताकत संविधान में है. और इसलिए समय की मांग है कि हम संविधान की सैंक्टिटी, संविधान की शक्ति और संविधान में निहित बातों से जन जन को परिचित कराने का एक निरंतर प्रयास है. और इसलिए
भारत के लोकतंत्र को मजबूत बनाने के लिए संविधान की भावना और संविधान के सामर्थ्य को जन जन तक परिचित करवाना ये हमारा दायित्व बनता है। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जे विचार स्पष्ट केले हे तुम्हाला पटलेच असतील। आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया, ते म्हणजे विद्यार्थ्यांचे भाषण। सर्वप्रथम येत आहे इयत्ता 5वी क मधील प्रणव घोडके। माझे नाव प्रणव राजेंद्र घोडके, इयत्ता 5वी क। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणींनो, आज 26 नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान दिन। मी आपणास संविधान दिनाविषयी थोडक्यात माहिती सांगतो की आपण शांत चित्ताने ऐका, ही माझी विनंती। भारताला स्वातंत्र्य मिळेल अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली त्यावेळी स्वातंत्र्य भारतासाठी एक राज्यघटना असावी असे सर्व भारतीय नेत्यांना वाटले आणि ती स्वातंत्र्य भारताची गरज पण होती। घटना समितीची पहिल्या बैठकीला 9 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथील सभागृहात पार पडले। पहिल्या बैठकीला 9 महिलांसह 260 सभासद उपस्थित होते। पुढे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे कायम अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। बाबासाहेब आंबेडकर त्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। डॉक्टर आंबेडकरांनी जगभरातील अनेक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला व त्यातील चांगलेच ते आपल्या राज्यघटनेत घेण्याचा प्रयत्न केला। सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकार केला। त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। भारतीय राज्यघटना बनविणे तसे खूप अवघड काम होते, कारण भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात, तसेच भारताच्या भौगोलिक, सामाजिक व संस्कृतीमध्ये विविधता आहे। पण या सर्वांना एकाच घटनेच्या नियमाखाली आणण्याचे काम घटनाकारांनी केले। सर्व घटकांना योग्य असा न्याय राज्यघटनेत देण्यात आलेला आहे म्हणून तर म्हणावे वाटते, माझ्या देशाची शान, माझ्या देशाचा अभिमान, ते म्हणजे आमचे भारतीय संविधान, ते म्हणजे आमचे भारतीय संविधान। धन्यवाद। खूप छान प्रणव, खरंच आपल्या देशाचा अभिमान आपले भारतीय संविधान। आता येत आहे इयत्ता 7वी क चा श्याम पवार। Respected Chief Guest and my all teachers and students, today is a National Constitution Day. Today everyone looking happy because we are celebrating a National Constitution Day. On 11 October 2015, while laying a foundation stone of the Dr. B.R. Ambedkar Statue of Equality Memorial at Hindu Mills at a compound in Mumbai, the statue made by our Prime Minister Narendra Modi. On 19 November 2015, the Government of India officially declared 26 November as a National Constitution Day. It is also called the Samvidhan Divas. It is celebrated in India to commemorate the adoption of Constituent Assembly of India came into effect on the 26th 1915, the Constitution of India. Jai Hind. व्हेरी गुड भावेश। त्यानंतर येत आहे इयत्ता 6वी क मधील मयूर महाजन। अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग, आज मी तुम्हाला संविधान दिनानिमित्त एक हिंदीमधील भाषण सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। अपने भारत देश में 26 नवंबर को हर साल संविधान दिन मनाया जाता है, क्योंकि 1949 में 26 नवंबर को संविधान सभा द्वारा भारत के संविधान को स्वीकृति दिया गया था, जो कि 26 जनवरी 1950 में प्रभाव में आया। डॉक्टर भीमराव अम्बेडकर को भारत के संविधान का शिल्पकार कहा जाता है। भारत की आज़ादी के बाद कांग्रेस सरकार ने डॉक्टर भीमराव अम्बेडकर को प्रथम भारत के कानूनी मंत्री के रूप में सेवा करने का निमंत्रण
निमंत्रण दिया। उन्हें 29 अगस्त को प्रारूप समिति का अध्यक्ष बनाया गया। वह भारतीय संविधान के मुख्य वास्तुकार थे और एकजुट भारत के रूप में माना जाता है। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। बहुत खूब मयूर। सही में दर्जनों भाषा, सैकड़ों विधि, हजारों विधान है जो जोड़कर सबको साथ रखे, वही भारत का संविधान है। यानंतर येत आहे इयत्ता 9वीची विद्यार्थिनी समीक्षा अहिरे। Hi everyone. Good morning all of you. My name is Samiksha Mahendra Ahire. I study in Standard 9th Division A. Good morning to all my respected elders, teachers, parents and my dear friends. Today is National Constitution Day of India. We celebrate Constitution Day of India every year on 26 November. On this occasion, I am going to give a short speech about Constitution Day. The National Constitution Day of India is also known as Samvidhan Divas. It is celebrated every year on 26 November. It was first celebrated in the year 2015 by the brainchild of Indian Prime Minister Narendra Modi. Various departments of Indian government celebrate Constitution Day. Dr. B.R. Ambedkar was the chairman of National Constitutional Assembly. It is also known as father of the Indian Constitution. The National Constitution Day of India is also celebrated every year on every Indian schools and colleges to spread awareness about vitality of Indian Constitution and its effects on our everyday life. Thank you. Jai Hind. वेल डन समीक्षा। यानंतर इयत्ता 9वीमधील छोटासा कवी प्रशांत बेले हा आपल्याला त्याची स्वरचित कविता ऐकवणार आहे। चला तर मग ऐकूया। नमस्कार, माझे नाव प्रशांत चिन्नामन बेले, इयत्ता 9वी। आज 26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन। या संविधान दिनाबाबत माझी एक छोटीशी स्वरचित कविता। कवितेचे नाव आहे संविधान दिन। जिसमें है हर मर्ज का समाधान, ऐसा है भारत का संविधान। जिसमें है हर मर्ज का समाधान, ऐसा है भारत का संविधान। बनाया जिसने ये संविधान, बाबा साहेब अम्बेडकर था उनका नाम। बाबा साहेब अम्बेडकर था उनका नाम। अंग्रेजों को जब भगा दिया, नए संविधान का संकल्प लिया। अंग्रेजों को जब भगा दिया, नए संविधान का संकल्प लिया। करते हैं नमन उन महापुरुषों का जिन्होंने ये संविधान बनाया। करते हैं नमन उन महापुरुषों का जिन्होंने ये संविधान बनाया। बुझ गया दिया गुनाहों का, बुझ गया दिया गुनाहों का, जब उन्होंने ये संविधान बनाया। जब उन्होंने ये संविधान बनाया, उन्हीं की वजह से तो चाय वाला पंतप्रधान कहलाया। 2 वर्ष 11 महीने 17 दिनों में संविधान पूरा हुआ। 2 वर्ष 11 महीने 17 दिनों में संविधान पूरा हुआ। संविधान ही है देश की सबसे बड़ी दवा। खूप सुंदर प्रशांत। आता यानंतर येत आहे कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 12वीतील विद्यार्थिनी श्रुती सूर्यवंशी। Hello everyone, myself Shruti Suryavanshi from 12th Science. I am here to say some few words about National Constitution Day. So, the National Constitution of India is also called Samvidhan Divas. It is celebrated every year. The National Constitution of India was adopted on the 26th November 1949. And 26th January it is officially adopted on it. So it was the first Prime Minister Narendra Modi to spread the awareness for the significance of Indian. The National Constitution of India is the longest constitution ever to be written in any other country in the world.
It is influenced by other constitution of other countries. Like in India, the Congress party who first demanded for the Constitution Assembly. The British government accepted a demand in 1940. 26th of November 1950, the Constitution of India was the law to be abided for all Indians. The National Constitution Day is also celebrated in schools, colleges for to spread the awareness about the validity of the Indian Constitution, and it is affected every day of our life. We must understand every word it says, since it provides the guideline as to how Indians should hold up themselves. Hope to be Indian who makes proud our country. Thank you. Jai Hind. Very good, Shruti. That's true. Every line of the Indian Constitution is important. आता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या संविधान निर्मितीत किती महत्त्वाचे योगदान आहे हे एका व्हिडिओमार्फत बघणार आहोत. राष्ट्रपति महोदय, सर, मैं ड्राफ्टिंग कमेटी द्वारा निश्चित की हुई संविधान की रूपरेखा को प्रस्तुत करता हूं और निवेदन करता हूं कि इस पर विचार किया जाए. राष्ट्रपति महोदय सर, मैं इस सदन में उपस्थित उन लोगों में से एक हूं जो जानते हैं कि इस संविधान का मसौदा तैयार करने में डॉक्टर अंबेडकर ने कितनी मेहनत और लगन खर्च की है. शायद सदन को पता हो कि उसके द्वारा मनोनीत 7 सदस्यों में से एक ने इस्तीफा दे दिया और उसकी जगह किसी और को नहीं लिया गया. एक सदस्य थे अमेरिका में, तो उनकी जगह भी खाली रही और एक और सदस्य अपने कुछ कामों में, राज्य के कामों में व्यस्त रहे, इसलिए उनकी जगह भी खाली रही. एक या 2 सदस्य दिल्ली के बाहर थे और शायद सेहत की वजह से शामिल न हो सके. इसलिए आखिर में हुआ यूं कि मसौदा तैयार करने का सारा भार आ पड़ा डॉक्टर अंबेडकर पर. और मुझे कोई शक नहीं कि हम सब उनके अनुग्रहित हैं. यहाँ आसन पर बैठे हुए और प्रतिदिन की कार्रवाई को देखते हुए मुझे ये प्रतीत हुआ, जो शायद किसी और को ना हुआ हो, कि कितने उत्साह और लगन के साथ संविधान समिति के सदस्यों ने और खास तौर से उनके चेयरमैन डॉक्टर अंबेडकर ने अपनी खराब सेहत के बावजूद ये काम पूरा किया. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. हा भारत देश त्यांचा नेहमी ऋणी राहणार. आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे म्हणजेच शिक्षक मनोगताकडे वळूया. बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन, योग्य दिशा मिळविण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. त्यामुळेच सर्वप्रथम शिक्षक मनोगतात प्राथमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती MV पगारे मॅडम यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. संविधान दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. RSPM परिवाराचे सर्व आदरणीय पदाधिकारी साहेब, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कुलकर्णी सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री हिरे सर आणि ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य घरटे सर, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षकेतर प्रतिनिधी आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बघा आज संविधान दिन आहे. बघा, शाळा असो, कार्यालय असो, कुठलंही क्षेत्र असो, तर काही नियम असतात, काही नियमावली असते. त्या चौकटीत राहून आपल्याला तिथलं कार्यभार सांभाळायचं असतो, हो की नाही. जर नियमाच्या चौकटा नसेल तर सत्तेचा दुरुपयोग होऊ शकतो, मनमानीपणा होऊ शकतो, हुकुमशाही होऊ शकते, हो की नाही. बघा, ब्रिटिशांच्या काळामध्ये पारतंत्र्यात आपला भारत देश होता, तेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते, आपल्याला आपल्या कर्तव्यांची जाणीव नव्हती आणि हक्कही माहीत नव्हते. तर ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हा राज्यकारभार कसा चालवायचा, त्यासाठी काहीतरी
तत्वप्रणाली, काहीतरी नियमावली पाहिजे की नाही, नाहीतर मनमानी कारभार होईल. जो तो आपापल्या पद्धतीने बारबाई कारस्थान करेल. म्हणून त्या चौकटीत राहण्यासाठी संविधान हे आवश्यक होतं. त्यावेळेस संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. एक कमिटी नेमली होती आणि काही कारणास्तव त्या कमिटीतले एक जण कमी कमी होत गेला आणि संपूर्ण भार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आला. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सतत अहोरात्र काम करून ती राज्यघटना संविधान लिहिले आणि राज्यघटना तयार केली. हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी भारताला सुपूर्द केले. जणू काही ती संजीवनीच ठरली आपल्यासाठी. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हक्क दाखवलेले आहे की आपले काय हक्क आहे, काय मानवी मूल्य आहे, काय नैतिक जबाबदारी आहे, राजकीय, सामाजिक, नैतिक समानता तिथे दाखवलेली आहे. कोणकोणते अधिकार दिलेले, तर सर्वात महत्त्वाचा अधिकार आपल्याला त्यांनी दिला की मतदानाचा अधिकार. मतदानाचा अधिकार म्हणजे काय, तर आपली भारताची लोकशाही पद्धत आहे. राज्यघटना ही लोकशाही पद्धतीवर अब्राहम लिंकन म्हणायचे की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले सरकार म्हणजे लोकशाही. त्या लोकशाही पद्धतीचा अवलंब आपल्या भारतात झालेला आहे आणि त्यावर आपली राज्यघटना आधारलेली आहे. म्हणजेच लोकांनी आपल्या मताने आपल्याला जी व्यक्ती आवडेल ती व्यक्ती निवडून द्यायची आणि मग आपल्याला वाटायला लागलं की सर्वसामान्य व्यक्तीमधून एक व्यक्ती निवडून आपले हक्क, आपले गाऱ्हाणे सरकारपर्यंत पोहोचवले जातं. म्हणजे आपल्याला विश्वास वाटला सरकारविषयी, हो की नाही. ते कोणामुळे, संविधानामुळे. 18 वर्षाच्या पुढील व्यक्तीस मतदानाचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे आपल्याला जी व्यक्ती हवी ती आपल्याला निवडण्याचा अधिकार आहे. तर स्त्री पुरुष समानता. आज जे स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करतात, प्रत्येक क्षेत्रात अगदी जमिनीपासून क्षितिजापर्यंत धाव घेतली आहे, ती कुणामुळे माहिती, संविधानामुळे. 0 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. कोणताही मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. पूर्वी बालमजूर पद्धत होती की लहान लहान मुलांकडनं वाटेल ती कामं करून घ्यायची. त्यांचं बालपण न हिरवता त्यांना व्यवस्थित शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. खरोखर भारताचा आपल्याला अभिमान वाटतो. राज्यघटनेचा धर्मनिरपेक्ष आहे. तिथे धर्माचा भेद नाही, वंशभेद नाही, वर्णभेद नाही. कुठल्याही वंशाचा, कुठल्याही वर्णाचा व्यक्ती स्वाभिमानाने या धर्तीवर राहू शकतो आणि त्याचे हक्क तो मिळवू शकतो. ते हक्क मिळवण्यासाठी तो न्यायालयाचं दार ठोकू शकतो. स्त्री पुरुष समानतेचा हक्क, तसेच स्त्रियांचं तर आहेच, बालकांचा पण अधिकार, तसंच भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, मुद्रण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य. प्रत्येक व्यक्तीला, मग ती कोणत्याही धर्माची असो, वर्णाची असो, प्रांताची असो, प्रत्येक व्यक्तीला लिखाणाचं स्वातंत्र्य आहे. ती परखडपणे स्पष्टपणे लिहू शकते, आपल्या स्वतःला विचार करू शकते. कुणीही तिच्या विचारांवर, तिच्या भाषणावर, तिच्या लिखाणावर गदा आणू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. सर्व स्तरातील लोकांना, सजीवांना स्वाभिमानाने, अभिमानाने या धर्तीवर जगण्याचा अधिकार आहे. गरिबातला गरीब व्यक्तीसुद्धा त्याच्याजवळ बुद्धी असेल तर तो सुद्धा क्लास 1 होऊ शकतो. कशामुळे, संविधानामुळे. पूर्वी काय व्हायचं, पैशाच्या जोरावर लोक पुढे जायचे आणि गरीब गरीबच राहायचा आणि श्रीमंत श्रीमंतच राहायचा आणि गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील ती दरी वाढतच जायची. परंतु संविधानाने काय केलं, सर्वांना समान पातळीवर आणले. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी काळा नाही, कोणी गोरा नाही. तर हे सर्व एक आहे, सर्व समानतेच्या पातळीवर आणले आहे, हो की नाही. म्हणून संविधान हे खूप मोलाचे आहे. एक प्रकारची संजीवनी आहे. एक प्रकार तो भारताचा धर्मग्रंथसारखा आहे की त्यात कुठल्याही स्वतःला महत्त्व दिलेलं नाही, तर सर्वांना महत्त्व दिलं आहे. फक्त मीच असं म्हटलं नाही तिथे, तर सर्व आम्ही भारतीय लोक, आम्ही भारताचे लोक, म्हणजे सर्व आम्ही म्हटलेलं आहे तिथे. जर कायदा नसता तर माणसं नुसती कशी सैराट सुटली असती, बेफाम सुटली असती, त्यांना काही कायद्याचं बंधन राहिलं नसतं आणि कुणीही कुणावरही अत्याचार केला असता आणि ही धरती रक्तरंजित व्हायला वेळ लागला नसता. लढाया, मारामाऱ्या, संघर्ष, युद्ध, अशांतता, अस्थिरता, असं मानवी जीवन नको नकोसं झालं असतं. पण संविधानामुळे जे कायद्याचं बडगा आहे त्यानुसार लोक घाबरून आणि नियमाच्या चौकटीत चालतात आणि त्यामुळे संविधान हे फार आवश्यक होतं आणि ते आपल्याला भारताला एक संजीवनीसारखं
मिळालेला आहे आणि त्याचं आपण जतन करायला हवंच, हो की नाही. संविधानामध्ये कोणी नाही मोठे कोणी नाही लहान, संविधानामध्ये कोणी नाही मोठे कोणी नाही लहान, सर्वच आहे समान. एवढं बोलून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मॅडम. आपण खूप छान संविधानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर माध्यमिक विभागाचे तरुण तडफदार जोशयुक्त असे व्यक्तिमत्व असणारे श्री देशमुख सर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कुलकर्णी सर तसेच कैलरा काबरा माध्यमिक विद्यालयातील सर्व ज्येष्ठ मान्यवर पदाधिकारी तसेच तीनही विभागाचे आदरणीय मुख्याध्यापक व श्रोतागण, आज 26 नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिन. परंतु तत्पूर्वी आज ह्याच दिवशी 26 नोव्हेंबर 2008 साली ताज हॉटेलवर पाकिस्तानने भ्याड हल्ला केला होता. हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. त्या हल्ल्यातील जे आपले शहीद जवान होते त्यांना मी राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमार्फत प्रथमतः आदरांजली व्यक्त करतो. आज 26 नोव्हेंबर अर्थातच आम्हा सर्वांची संस्कृती, आम्हा सर्वांचे मूलभूत हक्क, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या मूल्यांची जोपासना करून भारतामध्ये वास्तव करणाऱ्या प्रत्येक माणसाला जे काही अधिकार प्राप्त झालेले आहेत, ते काही मूलभूत कर्तव्य प्राप्त झालेली आहेत आणि जे काही अधिकार हक्क मिळालेले आहेत, या सगळ्यांची खरी देण भारतामध्ये वास्तव्य करणाऱ्या माणसाला मिळाली. तो दिवस म्हणजेच आजचा सुवर्ण दिवस होय. 26 नोव्हेंबर अर्थातच संविधान दिन. खरं तर ही संविधानाची संस्कृती प्रत्येक माणसाच्या घराघरापर्यंत पोहोचवून या भारताला शिखरावर पोहोचवण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आमच्या या भारतीय संविधानाने गेल्या 70 वर्षापासून जे काही महान हक्क आणि कर्तव्य आपणास प्रदान केले, याची किंमत आपण शब्दात करू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधान या जगातील थोर विद्वान, कायदेपंडित, एक विधितज्ञ ज्यांना आपण म्हणतो अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचे नाव ऐकल्याबरोबर आजही आमच्या मनामध्ये क्षणार्धात विचार येतो, तो म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही भारतीय राज्यघटना देशाला सुपूर्त केली. आपण जन्माला आलो आणि तेव्हापासून या देशाच्या नागरिक म्हणून ज्या पद्धतीचे हक्क आणि अधिकार ते आपल्याला जन्मताच मिळाले, त्यामुळे आपल्याला नवल वाटत नाहीये की संविधान म्हणजे नेमकं काय आहे. परंतु शेकडो वर्षापूर्वी आपल्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता, संपत्ती धारण करण्याचा अधिकार नव्हता, बोलण्याचा अधिकार नव्हता, मत व्यक्त करण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नव्हता. हे सगळे अधिकार ज्या पुस्तकाने तुम्हाला आम्हाला दिले ते म्हणजेच संविधान होय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की पुढे जाऊन तुम्ही उद्या भारताचे सुजाण नागरिक होणार आहात. म्हणून तुमच्यावर ही जबाबदारी आहे की मला मिळालेले हक्क व अधिकार यांची जाणीव ठेवून आपले देशासंबंधीचे कर्तव्य देखील योग्य रीतीने मी कसे पाडणार आहे हे मला माहिती असणं गरजेचं आहे. हा कार्यक्रम शाळांमधून घेतला जात आहे. आपली पुढील वाटचाल संविधानाकडे डोळसपणे बघून व ते अंगीकारून कशी चालू राहील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहज असे म्हणायचे की मी कितीही छान आणि सुंदर असं संविधान बनवलं, परंतु त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर योग्य नसतील किंवा त्याची जर अंमलबजावणी योग्य होणार नसेल तर त्या संविधानाचा अर्थ हा शून्य आहे. बघा, आपण शाळेमध्ये संविधानाची उद्देशिका म्हणतो. साधा एक विचार, आंबेडकर किती विचार करायचे, किती गहन विचार करत होते याचा एक साधा नमुना आपल्या समोर मी मांडतो. बघा, ज्या वेळेला आपण ती उद्देशिका वाचतो त्यावेळेला पहिलं वाक्य येतं, आम्ही भारताचे लोक. आपण शाळेत परिपाठाच्या वेळेला ती म्हणतो, आम्ही भारताचे लोक.
मग मला सांगा, आम्ही भारताचे लोक असं का शब्द आंबेडकरांनी घेतला असेल? आम्हीच का म्हटले? बघा, भारतामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात. पण ज्या वेळेला हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या उद्देशिकेमध्ये लिहिला, त्यावेळेला हिंदू धर्मातील लोकांनी त्यावर आक्षेप नोंदवला, मग मुसलमानांनीही आक्षेप नोंदवला, मग ख्रिश्चनांनी आक्षेप नोंदवला. हिंदू म्हणत होते की आम्ही हिंदू असा शब्द वापरा, म्हणजे हिंदू भारताचे लोक अशी सुरुवात करा. मग त्यावेळ मुसलमानांनी पण म्हटलं की आम्ही मुसलमान अशी तुम्ही सुरुवात करा, बरोबर. मग ख्रिस्ती लोकांनी सुद्धा त्यावर आक्षेप घेतला आणि म्हटले की आम्ही ख्रिस्ती अशी सुरुवात तुम्ही संविधानाची करा. त्यावेळेला आंबेडकरांनी उत्तर दिला की जर हे संविधान मी देशाच्या सर्व नागरिकांसाठी बनवलेलं असेल किंवा हे संविधान आपण नागरिकांनी बनवलेलं असेल, जर हे संविधान देशातल्या नागरिकांसाठी असेल तर या सर्वांसाठी आम्ही हा शब्द उद्देशून मी यामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे बघा किती सार्वभौम विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला असेल की आम्ही भारताचे लोक असं म्हटल्यानंतर कोणत्याही प्रकारचा विवाद किंवा फरक आपल्याला त्या शब्दातून दिसत नाही. तर अशा पद्धतीची समता यामध्ये आपल्याला आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच पद्धतीचा विचार आपल्या मनामध्ये रुजावा यासाठीच आपण या संविधानाचा कार्यक्रम आपल्या शाळेमधून घेत आहोत आणि त्या संविधानाचा विचार तुमच्या मनामध्ये रुजावा यासाठी मी आपणास शुभेच्छा देतो. जाता जाता एवढंच म्हणेल, जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते. हे बोलून मी माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण मांडलेल्या विचारांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना नक्कीच चालना मिळेल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे म्हणजेच अध्यक्ष भाषणाकडे वळणार आहोत. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा. त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ND कुलकर्णी सर यांनी अध्यक्षीय भाषण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री शिंदे सर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री हिरे सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री घरटे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या संविधान दिनी मला जो अध्यक्षपदाचा बहुमान आपण दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला आणि त्यामुळेच 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान सभेनं 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अशा प्रदीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं. आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हाताने लिहिलं गेलं. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. 29 ऑगस्ट 1947 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीने आपल्या कामकाजास सुरुवात केली. पंडित जवाहरलाल नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन गोपाल स्वामी अय्यंगार, के मुंशी, सय्यद मोहम्मद सादुल्लाह, BL मित्तल, DP खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला. आजच्या संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाची महती सांगणारी भारतीय संविधान या नावाची श्री किशोर झोते
यांची कविता मी आपल्यापुढे सादर करतो. भारतीय संविधान. देशाला आकार, स्वातंत्र्याला आधार, साऱ्या जगात महान भारतीय संविधान. देशाला आकार, स्वातंत्र्याला आधार, साऱ्या जगात महान भारतीय संविधान. न्याय, समता, बंधुता. न्याय, समता, बंधुता, हक्क आणि कर्तव्यता. हक्क आणि कर्तव्यता सुकर करण्या जीवन भारतीय संविधान. सुकर करण्या जीवन भारतीय संविधान. दबलेल्यांचा आवाज. दबलेल्यांचा आवाज, शोषितांचा हुंकार. दबलेल्यांचा आवाज, शोषितांचा हुंकार. आरक्षणाचा मान भारतीय संविधान. आरक्षणाचा मान भारतीय संविधान. हुव्या देशाची एकता. हुव्या देशाची एकता, अबाधित अखंडता. हुव्या देशाची एकता, अबाधित अखंडता. प्रत्येक व्यक्तीस मान भारतीय संविधान. प्रत्येक व्यक्तीस मान भारतीय संविधान. कष्टविला तो देह. कष्टविला तो देह, झिजविली ती काया. कष्टविला तो देह, झिजविली ती काया. बाबासाहेबांची देण भारतीय संविधान. बाबासाहेबांची देण भारतीय संविधान. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सांगितलेल्या माहितीचा व या मार्गदर्शनाचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. शेवटी जाता जाता एकच सांगेल की संविधानाची जपवणूक करणे, प्रत्येकाच्या घरात संविधान असणे, त्याचा चांगला वापर करणे, त्याचा मान ठेवणे हे आपल्या प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. कारण आपले संविधान तेव्हाच महान ठरेल जेव्हा त्याचा वापर करणारे आम्ही, तुम्ही चांगले असतो. आता संविधान सभेत बाबासाहेब काय म्हटले होते हे आपण पाहूया. मैं यहाँ पर संविधान की अच्छाइयां गिनाने नहीं जाऊंगा, क्योंकि मुझे लगता है कि संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो, वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे। और संविधान कितना भी बुरा क्यों ना हो, वो अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे होंगे। इसलिए जनता और उसके राजनीतिक दलों की भूमिका को संदर्भ में लाए बिना संविधान पर कोई भी निर्णय देना या कोई भी टिप्पणी करना मेरे विचार में व्यर्थ होगा। धन्यवाद. त्यामुळे लक्षात असू द्या, प्रत्येकाच्या रक्तात दिसतो भारतीय अभिमान. जाती धर्मवादाला इथे नसावे स्थान. मानवाने मानवाचा राखावा बहुमान. नसा नसात प्रत्येकाच्या भिनावा राष्ट्रप्रेमाचा प्राण. मानवतेच्या कल्याणासाठी जगात भारी आमचे संविधान. अरे जगात भारी आमचेच संविधान. आजच्या 26 नोव्हेंबर संविधान दिन कार्यक्रमात संविधान प्रास्ताविकेचे उत्कृष्ट वाचन श्री VD आयरे सरांनी केले. त्यांचे आभार. शिक्षक मनोगतात श्रीमती MV पगारे मॅडम, श्री देशमुख सर या दोघांनी संविधानातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला, याबद्दल त्यांचे आभार. इयत्ता 5वी ते 7वीचे विद्यार्थी, 9वी ते 10वीचे विद्यार्थी, ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्यांचे देखील कौतुक. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री कुलकर्णी सर यांनी स्वीकारले व त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून संविधानाचे महत्त्व सांगितले व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. कार्यक्रमात उत्कृष्ट पद्धतीने सूत्रसंचालन केले असे निनाद मजदे सरांचे देखील आभार. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी RSPM परिवारातील सर्व पदाधिकारी व सदस्य, तिघही विभागातील मुख्याध्यापक, तिघही विभागातील सांस्कृतिक प्रमुख व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील आभार. आजचा कार्यक्रम अध्यक्ष परवानगीने संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.